वर्धा सेलू मतदारसंघाच्या विधानसभेसाठी काँग्रेसकडे माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। डॉक्टर सचिन पावडे यांनी मागितली काँग्रेसकडे उमेदवारी। वर्धेत आता विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजायला लागले आहे। महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यासह बहुजन समाज पक्ष व वंचित बहुजन आघाडी अशा विविध पक्षांची उमेदवारी कुणाला याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आता वर्धेत काँग्रेसच्या उमेदवारीसाठी दावे प्रतिदावे सुरू झाले आहे। काँग्रेसकडून विविध उमेदवारांनी उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज केले आहे। यात आता आरोग्य सेवेत असणारा डॉक्टर सचिन पावडे यांचे नाव चर्चेत आहे। सचिन पावडे यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली असून तसा अर्ज देखील दाखल केलाय। वर्धा विधानसभेच्या जागेसाठी ही उमेदवारी मागण्यात आली आहे। आपल्याला उमेदवारी का याचे कारण देखील पावडे यांनी सांगितले आहे। आज वर्धा विधानसभेसाठी वर्धा सेलू मतदारसंघाच्या विधानसभेसाठी काँग्रेसकडे माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि पक्षाचे जे अध्यक्ष आहे जिल्हाध्यक्ष छोटूभाऊ चांदूरकर यांच्याकडे मी माझा अर्ज आज दिलेला आहे। मला अपेक्षा आहे की माझी विचारसरणी आणि मागच्या जवळपास 15 वर्षापासून असलेलं सामाजिक कार्य या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन पक्षाने माझा विचार करावा आणि मला वर्धा विधानसभेची उमेदवारी द्यावी। वर्धा विधानसभेतला जो विकास आहे आपण मागच्या काही वर्षांनी बघतोय की तो विकास शाश्वत पद्धतीने व्हायला पाहिजे। लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कुठलेच ठोस उपाययोजना झालेल्या नाही। तसेच शेतमजूर आणि शेतकरी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये आहेत। मागच्या 10 वर्षांमध्ये युवकांच्या रोजगाराचा प्रश्न खूप मोठा प्रलंबित आहे, त्याकडे कुठलेच ठोस पावलं आतापर्यंत उचलले गेले नाही आणि महिलांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहेत जे मागच्या 10 वर्षात सोडवले गेले नाही। ते सर्व प्रश्न सोडवावे, युवकांना रोजगार मिळावा, आपल्या मतदारसंघाला चांगलं आरोग्य चांगलं पाणी मिळावं, पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा पर्यावरण पूरक विकास व्हावा, या सगळ्या कारणांसाठी मी काम करेल। काँग्रेस पक्षातून मला उमेदवारी मिळाली।